चल बस आता जेवायला. अजिबात ऐकत नाहीयेस ना तू. तुलाच बोलते मी. लक्ष कुठे आहे तुझं? ऐकत नाहीयेस ना तू. तुलाच बोलते मी. लक्ष कुठे आहे तुझं? आणि जरा अभ्यासाकडे लक्ष दिलं तर बरं होईल. तुझ्या लक्षात येतंय का मला काय म्हणायचंय ते? आणखी किती वेळा तुला सांगायचं रे प्रत्येक गोष्ट? परवा शेजारचे काका काय म्हणत होते माहितीये? फार टाइमपास करतो तुमचा पुत्र, कट्ट्यावर मित्रांबरोबर. तुझ्या आई नेहमी तुला ओरडत असते का? काय गाई काय सारखा सारखा कॉल करतेस तू? हे बघ मी अभ्यास करतोय, माझ्या एक्झाम आल्या. चल ठेव. शिट यार. प्रत्येक वेळेस काय रे इतका रागात बोलतो आहे बरोबर? तिला काळजी वाटते म्हणून फोन करते ना ती. नशीबवान आहेस, कुणाचा तरी फोन तरी येतो, कुणीतरी आहे काळजी करणं. तुला नाही येत का कॉल? तुला पण आहे ना आई बाबा? तुला येतात का असे सारखे सारखे कॉल? तुला नाही माहिती रे माझ्या आईचं? अरे सारखं सारखं कॉल करते यार ती. मला नाही आवडत ते. आणि विचार करते काय, जेवण केलं का, जेवण केलं का, जेवण केलं का? जाऊ दे सोड. हा बोल ना भाई. अरे हो चालतंय की. हा येतो मी. अरे विसरला वाटतं. तुझ्या लक्षात येतंय का मला काय म्हणायचंय ते? आणखी किती वेळा तुला सांगायचं रे प्रत्येक गोष्ट? परवा शेजारचे काका काय म्हणत होते माहितीये? फार टाइमपास करतो तुमचा पुत्र, कट्ट्यावर मित्रांबरोबर बघेल तेव्हा चकाट्याच पिटत असतो. काय उत्तर द्यायला पाहिजे होतं रे मी त्यांना? एकही गोष्ट वेळेवर करायची नाही. हे जर बंद झालं नाही ना तर मी तुझ्याशी बोलणारच नाही. हीच तुला शिक्षा. किती उशीर केलास यायला? किती वाट बघायची रे? किती वेळा सांगितलंय वेळेवर जेवण करत जा, तरी ऐकत नाही. चल बस आता जेवायला. तुझ्या लक्षात येतंय का मला काय म्हणायचंय ते? आणखी किती वेळा तुला सांगायचं रे प्रत्येक गोष्ट? परवा शेजारचे काका काय म्हणत होते माहितीये? फार टाइमपास करतो तुमचा पुत्र, कट्ट्यावर मित्रांबरोबर बघेल तेव्हा चकाट्याच पिटत असतो. काय उत्तर द्यायला पाहिजे होतं रे मी त्यांना? एकही गोष्ट वेळेवर. तुझ्या लक्षात येतंय का मला काय म्हणायचंय ते? आणखी किती वेळा तुला सांगायचं रे प्रत्येक गोष्ट? परवा शेजारचे काका काय म्हणत होते माहितीये? फार टाइमपास करतो तुमचा पुत्र, कट्ट्यावर मित्रा.
किती उशीर केलास यायला? किती वाट बघायची रे? पण 4 वर्ष पुढेच गेली. नशीबवान आहेस, कुणाचा तरी फोन तरी येतो, कुणीतरी आहे काळजी करणार. तू म्हणतोस ना तुझा आईचा आवाज ऐकल्यावर तुला इरिटेट होतो. मी ज्या दिवशी माझ्या आईचा आवाज ऐकत नाही ना त्या दिवशी मला जेवण जात नाही. एखादी गोष्ट आपल्याकडे नसली ना तेव्हाच तिची किंमत कळते. तुझ्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं. आई